नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या विद्यार्थी मित्रांचं फिजिक्सवाला आणि MPSC वाला या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रोनॉलॉजी समजून घ्या. बांगलादेश आगीत होरपळत आहे, म्हणजे बांगलादेश जळत आहे. यानंतर या हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशच्या 15 वर्षापेक्षा जास्त काळासाठी पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना या अचानक राजीनामा देऊन देश सोडून पळून गेल्या किंवा कुठे दूर चालल्या गेल्या. आणि आता जे बांगलादेशचे नाही का सुप्रीमो बनणार आहे किंवा सर्वेसर्वा बनणार आहे ते म्हणजे बांगलादेश आर्मी चीफ सैन्य प्रमुख वकार उझ्झमन यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली एक अंतरिम म्हणजे तात्पुरतं सरकार बनणार आहे. पण नेमकं बांगलादेशच्या असंतोषाचा वाद काय आहे तोच आज आपण आपल्या या छोट्या व्हिडिओमध्ये आज आपण इथे जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आरक्षण असा विषय आहे जो संपूर्ण भारतातच नाही किंवा बांगलादेशमध्येच नाही, जिथे जिथे आरक्षण नावाची व्यवस्था आहे तिथे नेहमी दोन गट पडतात. एक म्हणजे आरक्षणाला सपोर्ट करणारे, पाठिंबा देणारे, आणि दुसरे म्हणजे आरक्षणाला विरोध करणारे. बांगलादेशमध्ये सुद्धा जर आपण या प्रकरणाचा मागोवा घेतला तर आरक्षणच हा सर्वात मोठा वादाचा केंद्रबिंदू आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन त्या देश सोडून गेल्या अशी बातमी आलेली आहे आणि ही बातमी कन्फर्म पण आहे. सोबतच 4 ऑगस्टला बांगलादेशमध्ये म्हणजे या रविवारी जो हिंसक आंदोलन झालं त्यामध्ये काही न्यूज चॅनलच्या म्हणण्याप्रमाणे 98 तर काही काही जागी 100च्या वर विद्यार्थ्यांचे किंवा आंदोलकांचे मृत्यू झाले अशी माहिती समोर आलेली आहे. आणि हे आतापर्यंतचं 1971 नंतर बांगलादेशमधलं सर्वात मोठं हिंसक आंदोलन मानण्यात येत आहे. पण नेमकं या आंदोलनामध्ये जे आरक्षणाचा वाद आहे तो जाणून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता की जे आंदोलक आहे हे 2 प्रकारचे आंदोलक आहे. ज्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाविरुद्ध आंदोलन केलं ते आंदोलक सरळ सरळ बांगलादेशच्या पंतप्रधान यांच्या घरातच घुसून गेले. यावरून तुम्ही बांगलादेशची परिस्थिती आणि तिथल्या सिक्युरिटीची कल्पना करू शकता. आणि काही विद्यार्थी किंवा काही आंदोलक या बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या ऑफिशियल अधिकृत निवासस्थानामध्ये जाऊन कोणत्या प्रकारचे तुम्ही हे बघू शकता. त्यांनी वेगवेगळ्या फोटोग्राफ इथे काढलेले आहे, मौल्यवान वस्तू उचलल्या, घरामध्ये नासधूस केली. एवढा सगळा प्रकार घडला आणि आंदोलकाची एवढी हिंमत झाली ही कशामुळे? तर ही आग आजची नाही आहे. चिंगारी 2018 मध्येच, म्हणजे चिंगारी ज्याला म्हणतो आपण, एक साधी ठिणगी 2018 मध्येच पेटली होती. पण तिला भडक्याचं स्वरूप आता मात्र या 4 ऑगस्ट नंतर भेटलं, म्हणजे लेटेस्ट 6 वर्षानंतर भेटलं. तर बांगलादेशमध्ये हे आंदोलन होण्यामागे मूळ म्हणजे नोकरीमधलं आरक्षण, ते पण गव्हर्नमेंट नोकरीमधलं आरक्षण. गव्हर्नमेंट नोकरीचं महत्व काय आहे हे मला सांगायची गरज नाही. परंतु 1971 मध्ये बांगलादेशमध्ये जे युद्ध झालं, ज्याला बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतात, आणि नो डाऊट त्यावेळेस आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मेजर जनरल सॅम मानेकशॉ यांच्याच नेतृत्वाखाली आपल्या भारताने बांगलादेशला एवढी प्रचंड मोलाची मदत केली ज्यामुळे बांगलादेश स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकला. बांगलादेशच्या या स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतला होता, म्हणजे ऑब्व्हियसली बांगलादेशी सैनिकांनी भाग घेतला होता, त्या सैनिकांच्या वंशजांना म्हणजे येणाऱ्या पिढींना गव्हर्नमेंट नोकऱ्यांमध्ये, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण देण्याचं कबूल करण्यात आलं होतं आणि हे आरक्षण सुरळीतपणे चालू होतं. पण अचानक काय झालं की 2018च्या सुमारास विद्यार्थ्यांचा एक गट, तिथलच्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा एक गट, त्यांनी म्हटलं की हे आरक्षण रद्द करण्यात यावं आणि गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या पब्लिक सेक्टरमधल्या ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या मेरिटच्या आधारावर म्हणजे गुणवत्तेच्या आधारे देण्यात यावं. म्हणजे इथूनच या भांडणाची सुरुवात झाली की आरक्षण असावं किंवा नसावं. आणि त्यामुळे सरतेशेवटी आंदोलकाचा दावा असा आहे की सध्या सत्तेमध्ये असणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना म्हणजे ज्या होत्या, आता त्यांनी राजीनामा दिला, तर या शेख हसीना यांचा जो पक्ष आहे आवामी लीग, या आवामी लीग पक्षांच्या समर्थकांना या आरक्षणाचा इनडायरेक्टली फायदा होतो. म्हणजे हे आरक्षण जे 1971च्या स्वातंत्र्य सैनिक, ज्यांना इंग्रजीमध्ये आपण व्हेटरन्स म्हणतो, ज्यांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला आणि बांगलादेश निर्मितीसाठी स्वतःची आत्मदाहुती दिली, त्या वंशजांना या 30% आरक्षणाचा फायदा न होता केवळ आणि केवळ शेख हसीना यांचा पक्ष, जो सत्ताधारी पक्ष होता आवामी लीग, या पक्षाच्या समर्थकांना किंवा तरुणांना याचा फायदा होतो असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे आंदोलकांचं म्हणणं होतं की हे आरक्षण तात्काळ थांबलं पाहिजे. परंतु खरं तर हे आरक्षण धोरण अनेक वर्षापासून म्हणजे 1971 पासून सुरू होतं आणि 2018 साली विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आंदोलन केलं. आणि यानंतर 2020 म्हणजे ज्या वेळेस संपूर्ण जगात कोविड-19चा थैमान सुरू होतं आणि सगळे म्हणजे सरकारी कामकाज बंद होते, नेमके त्याच काळात 2020 साली शेख हसीना यांच्या सरकारने सर्व प्रकारचं आरक्षण हे बंद केलं. मग या आरक्षणाला सर्वप्रथम हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि या हायकोर्टाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांनी केलेल्या अपीलवर सुनावणी करताना
सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला. बांगलादेश हायकोर्ट ज्यांनी काही वर्षापूर्वी फार महत्वाचा निर्णय दिला होता, जसा आपण जय हिंद जय भारत या स्लोगन म्हणतो आपल्या राष्ट्रीय स्लोगन, तसंच जॉय बांगला ही नाही का बांगलादेशची राष्ट्रीय स्लोगन असणार, हे सांगणारे बांगलादेश हायकोर्टच आहे. याच हायकोर्टने पुन्हा एक निर्णय देताना सांगितलं की 1971च्या युद्धामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजावर हा एक प्रकारचा अन्याय आहे, हे आरक्षण जर तुम्ही थांबवलं तर. त्यामुळे त्यांनी सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवत हे आरक्षण पुन्हा सुरू करण्याची सरकारला चेतावणी दिली किंवा सरकारला एक प्रकारचा आदेश दिला. आणि त्यामुळे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. आणि सरतेशेवटी मग हायकोर्टच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं. ज्या प्रकारे भारताचं सर्वोच्च न्यायालय हे सर्वात शेवटचं अपील करण्याचं न्यायालय आहे, त्याप्रमाणे बांगलादेशमध्ये सुद्धा जे सर्वोच्च न्यायालय ते सर्वात शेवटचा निर्णय देणारी अंतिम संस्था आहे, न्यायिक संस्था आहे. 21 जुलै म्हणजे मागच्या महिन्यामध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टचा निर्णय रद्द केला. आणि या निर्णयामध्ये जे 30% आरक्षण होतं त्याला ॲब्रप्टली ड्रॅस्टिकली कमी करून केवळ 5%वर आणलं. तुम्ही बघू शकता की 21 जुलैला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टचा निर्णय रद्द केला व स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना 30%च्या ऐवजी केवळ 5%, आणि जे अल्पसंख्याक आहे, जसं बांगलादेश ही मुस्लिम कंट्री आहे तर तिथे हिंदू आणि इतर धर्मातले लोक अल्पसंख्याक बनतील. तृतीयपंथी म्हणजे LGBTQ कम्युनिटी आणि शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणजे दिव्यांग लोकांना 2% आरक्षण दिलं. आणि परंतु त्यानंतरही असंतोष मिटलेला नाही. उलट आरक्षण विरोधी मोहिमेने सरकार विरोधात आंदोलनाचं उग्र स्वरूप घेतलं. आणि हे उग्र स्वरूप एवढं भयंकर झालं की येत्या 4 ऑगस्टला म्हणजे साधारणतः 2 दिवसापूर्वी तिथे जे आंदोलन झालं त्यामध्ये 100पेक्षा जास्त तरुणांचा आणि विविध आंदोलकांचा मृत्यू झाला. आणि हे आंदोलन फार जास्त एवढं चिघळलं की शेवटी आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरामध्ये त्यांनी एंट्री केली आणि त्यांच्या घराची पूर्ण नासधूस आणि सगळं नाका नुकसान केलं. आणि शेवटी आपल्या म्हणजे जीवाच्या भीतीपोटी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन तात्काळ बांगलादेश नाका सोडून दिलं. यामध्ये काही लोक या प्रकरणाला आंदोलकाच्या व्यतिरिक्त किंवा असंतोषाच्या व्यतिरिक्त बांगलादेशच्या सैनिकांनी केलेलं बंड असं पण नाव देत आहे. तरी पण अजूनपर्यंत आपण जागतिक मीडियावर नजर दिली तर दूरदूरपर्यंत हे लक्षात येतं की सध्या तरी याच्यामध्ये बांगलादेशच्या जे आर्मी आहे किंवा सैन्य आहे यांनी बंड केलेलं दिसत नाही आहे. हे कुठे ना कुठे बांगलादेशमधला सिव्हिल अनरेस्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांनी या आंदोलनाविरुद्ध किंवा आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेख हसीना यांचे एक विधान या आगीमध्ये तूप टाकण्यासारखं किंवा तेल टाकण्यासारखं ठरलं. आणि हे विधान लोकांना फार जास्त झोंबलं. आणि का नाही झोंबणार, कारण तो शब्द वापरण्यात आला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून. ते बघून घ्या की जेव्हा हे आंदोलन नका उग्र आणि हिंसक सुरू होतं त्याच वेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 14 जुलैला एक वाक्य केलं होतं. ते वाक्य म्हणजे आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही, मग तो रजाकारांच्या नातवंडांना द्यायचा का. रजाकार हा जो शब्द वापरण्यात आला, रजाकार हा शब्द बांगलादेशच्या शेख हसीना यांनी वापरला. तर रजाकार हा शब्द कोणासाठी वापरण्यात येतो आणि बांगलादेशमध्ये हा शब्द एका शिवीप्रमाणे वापरण्यात येतो आणि कोणत्याही व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार असा शब्द तो आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तानकडून म्हणजे त्यावेळेस पश्चिम पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान, तर या पूर्व पाकिस्तानावर या पश्चिम पाकिस्तानच्या सैनिकांनी जे जुलूम केले, स्त्रियांवर बलात्कार अत्याचार केले, लहान मुलांना आगीमध्ये जाळून होरपळून मारून टाकलं, त्यामुळे पश्चिम पाकिस्तानाकडून लढणारे सैनिक यांना रजाकार म्हणून ओळखले जायचे. आणि ही ओळख किंवा ही आठवण आजही बांगलादेशच्या अनेक तरुणांच्या म्हणजे पूर्ण तरुणांच्या नाही का मानसिकतेमध्ये नाही का उतरलेली आहे. आणि हे शब्द जे शेख हसीना यांनी वापरले की बांगलादेशमधले जे आरक्षण आहे त्याचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना नाही द्यायचा, मग तो रजाकारांना द्यायचा का. कुठे ना कुठे जे लोक या आरक्षणाला म्हणजे या आरक्षणाच्या विरोधात होते त्यांना ही गोष्ट झोंबली. आणि अशा प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो. आणि शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्या रजाकारांचे वंशज ही उपमान वापरल्याचं सांगण्याने आंदोलन आणखी आक्रमक झाले. आणि नेमकं म्हणजे जिथे आंदोलन हे नाही का उग्र झालं होतं, जी आग लागली होती त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केवळ एका शब्दाने केलं. हा शब्द म्हणजे रजाकार, जो शब्द आत्मसन्मानाला ठेच पोहोचणारा शब्द होता. आणि त्यामुळे बांगलादेशमधलं हे आंदोलन आता न संपणारं दिसत आहे सध्या तरी परिस्थितीमध्ये. आता भविष्यामध्ये शेख हसीना बांगलादेशमध्ये परत येणार का, भारताची याबाबत काय भूमिका असणार, कारण भारताची सर्वात मोठी किंवा सर्वात लांब बाउंड्री किंवा सीमारेषा ही बांगलादेश सोबतच आहे, जी जवळपास 4096.समथिंग किलोमीटर आहे. एवढंच नव्हे तर भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारी संबंध आणि सांस्कृतिक संबंध फार चांगले आहे. आणि बांगलादेशमध्ये अनेक भारतीय निवासी आहे
तर आता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे यावर काय निर्णय घेतात, शेख हसीना बांगलादेशमध्ये परतणार की नाही परतणार, आणि या उग्र आंदोलनाचं नेमकं समोर काय होणार, आणि बांगलादेशमधलं आरक्षण टिकणार की ते संपणार, या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये बघण्यासारख्या आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तर नक्कीच आपला अभिप्राय कळवा, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपले मत कळवा. तोपर्यंत सगळ्या विद्यार्थी मित्रांना थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.